प्रश्न तयार होतात. तसं सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही. तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माजी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे, एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे. मी अध्यक्ष महाराज, माझा माननीय मुख्यमंत्री उत्तर देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज, त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज. एक्सपर्ट सदैव त्यांनी उत्तर द्यायच्या भूमिकेतच राहावं का? नाही नाही, माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय. आता तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू. पोलिसांना लुटलं. आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती, त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले. अध्यक्ष महाराज, या पद्धतीच्या चिटफंड कंपन्या ज्या महाराष्ट्रामध्ये चालतात आहे, हे ठीक आहे, आपसातला यांचा वाद होता, आपसातला त्यांच्या देवाणघेवाणमध्ये झालेला विषय आहे, पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडच आहे अध्यक्ष महाराज, आणि हे लागू नाहीचं उत्तर ते देत नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही, ते लागूच नाही. त्याच्यामुळे लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं. पण चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊंनी सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे. तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊंना त्या ठिकाणी देण्यात येईल. चला पुढे. माननीय मुख्यमंत्री, हे महाराष्ट्रात वारंवार घडतं. म्हणजे मी पॉइंटर प्रश्न विचारतो, ह्याच्यावरती रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं. व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर बंदी घातली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.